नमस्कार. मी खाशापासून ऋषी पुन्हा एकदा तुमचं संयम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि पहिल्या व्हिडिओला जे काही तुम्ही प्रचंड असं उत्स्फूर्तपणे तुम्ही जे काही प्रतिसाद दिला, सबस्क्राईब केलात, लाईक केलात, त्यासाठी मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. तर आपण अंकगणित हा विषय आपण चालू केलेला आहे. तर पहिला चॅप्टर आहे संख्या ज्ञान. आपण पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की आपण पुस्तकी व्याख्या असू द्या किंवा डिटेल असं शिकवणार नाही, अजिबात नाही आहे. फक्त आपण विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आता परिमेय संख्या असू द्या, वास्तव संख्या नेमकं काय बाबा हे समजणं खूप गरजेचं. एवढं समजेल तरी पुरेसं. किंवा विद्यार्थ्यांना प्रश्न आल्या त्यांना लगेच कळायला पाहिजे की हा परिमेय संख्या म्हणजे काय, हा वास्तव संख्या कुठला आहे, हा अपरिमेय संख्या कुठला आहे, हे लगेच त्यांना वर्गीकरण करता आला पाहिजे किंवा इलिमिनेशन तरी करता यायला पाहिजे. हाच दृष्टिकोनातून हा लेक्चर सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर आपण आज संख्येचे प्रकार आपण थोडक्यात बरोबर आपण बघूया. तर संख्येच्या प्रकारामध्ये 3 प्रकार आहेत: वास्तव संख्या, आभासी संख्या, जटिल संख्या. आपण पहिल्यांदा बघणार आहोत वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जी संख्या आपण वापरतो, जी काय दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जी संख्या आपण वापरात आणतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, वास्तव संख्या. जसे की 1 असू द्या, 2 असू द्या, 5 असू द्या, वर्गमुळात 144, हे जे काय आपण वापरतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या. आता आभासी संख्या, जी संख्या वर्गमुळात ऋण संख्या हे दिलेलं असतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, आभासी संख्या. आभासी संख्या म्हणजे काय, वर्गमुळात ऋण 5, वर्गमुळात ऋण 13. जी संख्या वर्गमुळात ऋण ह्या संख्येने दर्शवला जातो त्याला आपण काय म्हणणार आहोत, आभासी संख्या. आता तुम्हाला लगेच डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. आता प्रश्न दिला असेल 1, 2, 5 आणि आता ह्याच्यामध्ये आभासी संख्या जर ओळखायला सांगितलं तर तुम्ही निश्चितपणे डोळे झाकून तुम्ही वेगळं काढू शकता किंवा उत्तर निश्चितपणे काढू शकता. हेच माझा दृष्टिकोन असेल. फक्त तुम्हाला लगेच बघितल्या तुम्हाला डिफरन्शिएट करता आला पाहिजे, एवढंच दृष्टिकोन ठेवून तुमच्यासाठी हे व्हिडिओ होणार आहे. आता हे झालं आभासी. आता वास्तव संख्या आपण बघितलं, जे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जी काही संख्या वापरतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, वास्तव संख्या. तर आता वास्तव संख्येचे 2 प्रकार आहेत, एक परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या बघूया. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचं उत्तर आपण निश्चितपणे देऊ शकतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, परिमेय संख्या. आता 10/5 याचं उत्तर आपण देऊ शकतो. भाग जर 5 ने दिलो, 5 × 5 5 × 10 उत्तर 2 असं निश्चितपणे उत्तर येतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, परिमेय संख्या. आता 2/5 जरी पॉइंट मध्ये काय उत्तर येणं आपण निश्चित देऊ शकतो. आता 5 × 5, आता वर छेद मोठा आणि अंश लहान असल्यामुळे आपण इथं पॉइंट देऊ शकतो. 5×4 निश्चित असं 0.4 असं उत्तर येऊ शकतो. ज्या संख्याचं उत्तर आपण निश्चित देऊ शकतो त्याला काय म्हणायचं आपण, परिमेय संख्या. हे लक्षात आलं असेल. आता अपरिमेय संख्या, ज्या संख्येचं उत्तर आपण निश्चित देऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, अपरिमेय संख्या. कुठला, आता बघा, वर्गमुळात 5 या संख्येचं उत्तर देऊ शकतो का आपण, नाही. वर्गमुळात 5 या संख्येचं उत्तर देऊ शकतो का, नाही. पण त्यातल्या त्यात जर आपण वर्गमुळात 144 असेल तर ह्याचा उत्तर आपण निश्चित देऊ शकतो. ह्याचं उत्तर येणार आहे 12. आलं लक्षात. आता तुम्हाला हे अपरिमेय संख्या आहे का, नाही. हे अपरिमेय संख्या आहे का, हो, कारण ह्याचा निश्चित उत्तर आपण देऊ शकत नाही. हे आपण लगेच डिफरन्स तुम्हाला कळतो, लगेच बघितल्या तुम्हाला दिसून येतो. जर तुमचा असं कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला लगेच तुम्हाला समजून जाईल, उत्तर तुम्ही लगेच टिक मार्क करता. आता 7 आहे, 1/2 आहे, 8/3 आहे, वर्गमुळात 5 आहे. प्रश्न विचारू, ऑप्शन 4 आहेत. तुम्हाला जर प्रश्न विचारला तर ह्याच्यापैकी अपरिमेय संख्या ओळखा तर तुम्ही लगेच हे देऊ शकता. कारण ह्याचं उत्तर येऊ शकतो, ह्याचंही उत्तर येऊ शकतो. ह्याचं पॉइंट मध्ये काय होईना ह्याचं निश्चित असं उत्तर येऊ शकतो. 0.3, 4 असं जरी आला किंवा 0.3 किंवा पॉईंट असे पॉईंटमध्ये जरी आला तर आपण
ह्याला आपण काय म्हणणार आहोत, परिमेय संख्या. पण ज्या संख्येचा उत्तर निश्चित येऊ शकत नाही अशा संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, अपरिमेय संख्या. आलं लक्षात. आता परिमेय संख्या झाला, अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्याचे आपण प्रकार बघूया. परिमेय संख्याचे आपण दोन प्रकार आहेत, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये तिथे 4 प्रकार आहेत. पहिला पूर्णांक संख्येचं नंतर तुम्हाला डेफिनेशन सांगतो. फक्त पहिल्यांदा आपण ह्या 3 जे काय नैसर्गिक, ऋण आणि पूर्ण संख्या आपण बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक आणि पूर्ण संख्या आपण बघितलेलो आहोत. तर आपण ह्या तिन्हीचा आपण थोडक्यात आपण बघू. नैसर्गिक संख्या आपण काल बघितलेलो आहे. ज्या संख्येचा सुरुवात 1 पासून सुरू होतो आपण काय म्हणणार आहोत, नैसर्गिक संख्या. 1, 2, 3 ला आपण काय म्हणणार आहोत, नैसर्गिक संख्या. ज्या संख्येची सुरुवात 0 पासून तयार होतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, पूर्ण संख्या. ह्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणणार आहोत. ह्याला म्हणणार आहोत आपण पूर्ण संख्या. जर आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ऋण सुद्धा संख्या आपण वापर करतो. जसे की तापमान मोजताना काय थंड ठिकाणी आपण ऋण 3, ऋण 5 असं संख्या आपण ऋणामध्ये सुद्धा वापर करतो. जसे की -1, -2, -3 हे जे काय ऋण संख्या आपण वापर करतो, ऋण संख्या सुद्धा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरतो. म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे 0 असू द्या, म्हणजे पूर्ण संख्या असू द्या, ही नैसर्गिक संख्या असू द्या किंवा ऋण संख्या, ह्या तिन्ही संख्याला मिळून जो काय संख्या तयार होतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, पूर्णांक संख्या. ऋण संख्या आहे. 3री, 4थी, 5वी विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये पूर्ण संख्या विचारू शकतात, नैसर्गिक संख्या विचारू शकतात, पूर्णांक संख्या सुद्धा विचारू शकतात. आता पूर्ण संख्या तुम्हाला माहिती आहे, जे 0 पासून सुरू व्हायला पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 पासून सुरू व्हायला पाहिजे. नैसर्गिक संख्यामध्ये सगळ्यात लहान कुठला आहे, 1 आहे. पूर्ण संख्यामध्ये सगळ्यात लहान कुठला आहे, 0. तर पूर्णांक संख्यामध्ये काय काय येतो हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये काय येतो, पहिला ऋण संख्या येतो, धन संख्या येतो व शून्य संख्या. काही प्रश्न विचार, पूर्णांक संख्यामध्ये ऋण, धन, काही प्रश्नामध्ये असं पण येऊ शकतो की ऋण आणि धन संख्या हा पूर्णांक संख्या आहे. ऋण आणि धन व शून्य हे तिन्ही मिळून पूर्णांक संख्या असं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहावं, पूर्णांक संख्यामध्ये तिन्ही यायला पाहिजे, ऋण, धन आणि शून्य. या संख्येला आपण काय म्हणणार आहोत, पूर्णांक संख्या. लक्षात. 1 पासून सुरू होणारा नैसर्गिक संख्या, 0 पासून तयार होणार पूर्ण संख्या, आणि हे ऋण आणि शून्य आणि पूर्ण हे तिन्ही संख्याला आपण काय म्हणणार आहोत, पूर्णांक संख्या. लक्षात. आता आपण काय काय बघितलं, वास्तविक बघितलो, आभासी बघितलो. वास्तवामध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये परिमेय संख्या बघितलो, ज्या संख्येला निश्चित उत्तर देतो त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येला आपण निश्चित अशी उत्तर देऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, अपरिमेय संख्या. जसे की वर्गमुळात 3 असू द्या, 5 असू द्या, वर्गमुळात 7 असू द्या, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार. परिमेय संख्याचे परत 2 प्रकार आहेत, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. आपण पूर्णांक संख्या बघितलं. पूर्णांक संख्या म्हणजे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि ऋण संख्या हे तिन्ही संच मिळून आपण काय बघणार आहोत, पूर्णांक संख्या बघितलेलं. आता नैसर्गिक संख्याचे पण 4 प्रकार आहेत. कुठला आता नैसर्गिक संख्याचे पहिला आपण बघणार आहोत, मूळ संख्या. मूळ संख्या मित्रांनो ही खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, मूळ संख्या प्रत्येक जे काय स्पर्धा परीक्षेचे एक्झाम असतो, ATS असू द्या, कुठलाही असू द्या, मंथन असू द्या, BDS असू द्या किंवा स्पर्धा परीक्षा असू द्या, MPSC, UPSC किंवा सरळ सेवा भरती असू द्या, सगळ्यांना मूळ संख्या ही कंपल्सरी विचारत असतात. त्यामुळं मूळ संख्या खूप महत्त्वाचं. मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या अशी एक संख्या ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हणणार, मूळ संख्या. आता 2 हे मूळ संख्या आहे का, आहे का, तर ह्या संख्याला फक्त 1 आणि त्याच संख्या म्हणजे 2च भाग जातो. आता 3 आहे का, हा आहे का, तर 1 आणि 3नीच भाग जातो. एकंदरीत जी संख्या फक्त 1च्या पाड्यात असायला पाहिजे आणि दुसऱ्या कुठल्याही पाड्यात असता कामा नये त्याला काय म्हणायचं आपण, मूळ संख्या. लक्षात. तर आता 4 आहे का,
4 आहे का? नाही. कारण 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, परत ते 4. जर 1 आणि त्या संख्या सोडून जर त्याला दुसऱ्याने जर भाग जात असेल तर त्याला आपण संयुक्त संख्या, ते आपण बघणार आहोत. हे मूळ संख्या आहे का? नाही. ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने भाग जातो त्याला आपण काय म्हणणार आहोत? मूळ संख्या. जसे की 5 आहे, 7 आहे. सर्रास म्हणजे पूर्ण मूळ संख्या जी आहे विषम संख्या असतं, फक्त हे 2 सोडून. हे 2 अशी एक संख्या आहे जे सम आहे आणि मूळ सुद्धा आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? सममूळ. त्याला काय म्हणणार आहोत? सममूळ संख्या. हे प्रश्न येऊ शकतो. 2 हा मूळ आहे का? सममूळ आहे का? जर दोन्ही ऑप्शनमध्ये असेल तर दोन्ही बरोबर असणार आहे. आलं लक्षात? आता 3 विचारतात, 5 आहे, 7 आहे आणि 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असणार आहेत, हे सगळे तुम्हाला प्रश्नामध्ये येऊ शकतात. ते आपण मूळ संख्येचं एक डिटेल असा एक व्हिडिओ आपण टाकणार आहोत. 1 ते 100 मध्ये किती आहे, कसं ओळखायचं काय, ते आपण एक डिटेल एक छोटंसं व्हिडिओ करून टाकू. आलं लक्षात? मूळ संख्या आता तुम्हाला कळालं. आलं लक्षात? आता आणि एक महत्वाचा एक हा मूळ संख्या नाही, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? एक ही मूळ संख्या नाही. आलं लक्षात? तर आता आपण मूळ संख्या बघितलो. आता संयुक्त संख्या, आता मगाशीच बघितलो आपण. 2 हा मूळ संख्या आहे, 3 हा मूळ संख्या आहे. 2 का मूळ संख्या? तर 1 ने किंवा त्या संख्येने भाग जातो. 3 का मूळ संख्या आहे? तर 1 आणि फक्त त्या संख्या म्हणजे 1 आणि 3 नेच भाग जातो. आता 4 आता 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो. म्हणजेच जर एका संख्येला 1 ने आणि त्या संख्ये व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने जर भाग जात असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण? संयुक्त संख्या. लक्षात? आता 8 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो आणि स्वतः 1 8 ने सुद्धा जाऊ शकते. ह्याला आपण काय म्हणणार आहोत? संयुक्त संख्या. लक्षात? आता मूळ झालं, आता संयुक्त झाला, आता विषम संख्या. हे खूप महत्वाचं. आता कुठलाही विद्यार्थी जर मूळ संख्या विचारलं तर तुम्ही निश्चित उत्तर देऊ शकता, संयुक्त विचारलं तर तुम्ही निश्चित असं उत्तर देऊ शकता. आता दुसरा आहे विषम संख्या. नीट लक्ष द्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर संख्या असेल तर त्याला काय म्हणायचं आपण? समसंख्या. मी काय म्हणलो? एकच स्थानी. आता 1214 असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता एक असल्यावर तुम्ही तसं सांगू शकता 2, 4, 6, 8 असं सांगता. पण 3, 3, 4, 4 अंक असेल तर तुम्ही कसं सांगणार? फक्त एकच बघायचं. आलं लक्षात? एकक काय? 4 आहे. मग काय? समसंख्या. आता 1316. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की इथं 13 आहे, आता हे सम आहे का विषम, असं प्रश्न पडू शकतो. फक्त हे शेवटचा म्हणजे एकक बघायचा. एकच स्थानी 0 आहे का, 2 आहे का, 4 आहे का, 6 आहे का, 8 आहे. जर हे ह्या संख्येपैकी जर एक असेल तर त्याला काय म्हणायचं? समसंख्या. आलं लक्षात? समसंख्या कसं ओळखायचं? आलं लक्षात? आता विषम संख्या. ज्या संख्येच्या एकच स्थानी 1, 3, 5, 7 व 9 हे जर संख्या असेल त्याला काय म्हणायचं? डोळे झाकून विषम संख्या म्हणायचं. आता 1419 आहे. आता आपण काय म्हणणार आहोत? विषम संख्या. का? तर एकच स्थानी कुठला संख्या? 9 संख्या. त्याच्यापैकी आहे का नाही? हा. आलं लक्षात? ह्याला आपण विषम संख्या. आलं लक्षात? तुम्हाला संख्याच्या प्रकारामध्ये वास्तव संख्या बघितलो, आभासी संख्या बघितलो, परिमेय संख्या बघितलो, अपरिमेय संख्या बघितलेलो आहे, पूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्या. पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या बघितलो, नैसर्गिक संख्या बघितलं, ऋण संख्या बघितलं आणि नैसर्गिक संख्यामध्ये मूळ, संयुक्त, विषम, सम असं सगळं संख्या बघितलं. आता पुढचं जे काय प्रकार आहे ते अपूर्णांक संख्या आहे. ते पुढच्या भागामध्ये एक 2च दिवसामध्ये मी अपलोड करेन. तर हे व्हिडिओ कसा वाटला हे सगळ्यांनी कमेंट करावं. जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही असंच जर प्रोत्साहन करत राहिला तर मी नवीन असं तुमच्यासाठी व्हिडिओ आणत जाईन जे फक्त कन्सेप्च्युअल असणार आहे. जे व्याख्यान असून फक्त तुम्हाला
उत्तर काढता यायला पाहिजे किंवा लगेच ओळखता यायला पाहिजे अशी व्हिडिओ माझ्या परीने जेवढे शक्य आहे, जेवढं माझं नॉलेज आहे त्यापर्यंत तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर आवडलं तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.